मध्ये तो रिपोर्ट सादर करणार का, असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे आणि सन्माननीय अन्य सदस्य, आणि आपण दुसरी लक्षवेधी 6 ती याच्यावर क्लब केले ते सन्माननीय सदस्य संजय किणेकर यांनी जो उपस्थित केलेला प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आपण आज सदनात प्रश्न उपस्थित करून खऱ्या अर्थाने जे भूमिका मांडली ती खऱ्या अर्थाने सगळ्यांची चिंतेची बाब आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये आम्ही स्पष्टच म्हटले की या सगळ्या गोष्टीवर सरकार गंभीर आहे, नंबर 1. नंबर 2, आपल्याला ही समजून घ्यायला लागेल की या सगळ्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हा विषय जो आहे आपल्या भारताच्या संविधानामध्ये रेसिड्युअरी सब्जेक्ट, म्हणजे जो कंकरंट नाही, जो केंद्र सरकारचा नाही, जो राज्य सरकारचा नाही आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये असा रेसिड्युअरी मधल्या ह्याचा भाग असल्यामुळे द पार्लमेंट हॅज एक्सक्लुसिव्ह पॉवर टू मेक द लॉज ऑन मॅटर्स नॉट लिस्टेड इन युनियन, स्टेट अँड कंकरंट लिस्ट. म्हणून रेसिड्युअरी पॉवरमध्ये असल्यामुळे या विषयामध्ये भारताच्या संविधानात आणि केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे. सभापती महोदय, म्हणून आपण इथे शांत बसणार आहोत का? तर नाही. आपण केंद्र सरकारला, कायद्याला, राज्य सरकारच्या सूचना देणं आवश्यक आहे का? तर विषयाचं गांभीर्य बघता, कारण आपण या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जुलै 2025ला पुण्याची घटना, जून 2025ला आरे इथली घटना, मे 2023 मधल्या घटना, गाझियाबादची घटना, या सगळ्या घटना सांगितल्या आणि आपल्याला याची कल्पना आहे. आणि आपण हे मानतोच की ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलांमध्ये समाज माध्यमांचा एक वापर वाढला आहे. सभापती महोदय, आपल्याला समजून घ्यायला लागेल की 2 पैलू आहेत त्याचे. एक समाज माध्यम म्हणजे ऑनस्क्रीन वेळ जाणं, आणि दुसरं जो मुद्दा उपस्थित केला आहे तो गेमिंग. आणि या दोन्हीचा परिणाम जो दिसतो त्यामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात असं आलंय, खरं तर आपल्या काय केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्येच लक्षात आलंय की या सगळ्यामुळे होणारे परिणाम हे लहान मुलांवर इतके भयंकर आहेत की ज्याचा एक पैलू म्हणजे जसं मानसिक त्यांचा आजार, एकाकीपणा, एका अर्थाने मानसिक विकलांग स्थितीपर्यंत जाण्याची सुरुवात, इतक्या सगळ्याबरोबर आपल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात हेही म्हटलंय की यामुळे त्यांची प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादकता, एकाग्रता याच्यावर परिणाम होऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होईल.